की तिसरे हवेच बरोबर ती बघितलंय तर सुरमईची कुटा पण चांगली दिसली म्हणून ती पण घेऊन दिले. तर तिसरे आले. आता मी जरा बसणार एका बाजूला चमचे मालवणी मसाला टाकलाय तर अजून जसं लागेल तसं मी घालणार आहे. जरा याला उकळी आहेत, ताट वाढलेलं आहे आणि तिसरे पुड्यात घेतलेले आहेत. आता बघूया आजो ऋषिता याच्या मागे बाबा कसे दाखवून 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 खात भारी वाटलं. असं वाटलं गार्डन मध्ये म्हणजे. आणि हे मस्त छान वाटलं हे बघायला. पण आतून त्याचं ते डिझाईन आहे ना ती एवढी छान वाटते. सुरमईची थोडीशी चटणी केली आहे. तिसरे आहेत त्याच्यात थोडासा बटाटा टाकलाय माझ्यासाठी, भाकरी आणि ही थोडी पावभाजी केली आहे व्हेजसाठी. नमस्कार, मी दीपा. सकाळीच बाजारातून जाऊन तिसरे घेऊन येले. आज आजोबांची फरमाईशच होती की तिसरे हवेच. बरोबर ती बघितलंय तर सुरमईची कुटा पण चांगली दिसली म्हणून ती पण घेऊन दिले. तर तिसरे मी कसे करतोय ते पण तुमका दाखवतले. आणि मी ना तिसरे वाफवून घेणे नाही, करलून करते. त्याची चव काय ना मस्तच असतं. रात्री धोंडास केलेलं तर सकाळी चहाबरोबर आम्ही सगळ्यांनी घेतलं. आज लापशी रव्याचाच केलेलं आहे धोंडास. त्या दिवशी तांदळाचा करून खाऊन झाला. म्हटलं आता वेगळा काहीतरी ट्राय करूया. पण ह्या पण खूप छान लागतात, तुम्ही नक्की करून बघा. आई हे असे का कापलेत मासे? अगं ते हॉटेलसाठी ना त्यांना असे मोठे दिसायला पाहिजेत ना. गोल कापला तर तो माशाचा आकार छोटा दिसेल तो द्यायला. तर म्हणून ते एकत्र घेऊन जातात ना भरपूरवाले. तर ते तसे कापलेले होते त्यांचे, त्याच्यामुळे असं वाटतो कसं की खूप मोठा आहे ना. हात आहे बघ, माझ्या हातापेक्षा पण मोठा दिसतोय. आहे छोटा पण चांगले आहेत. आज आपण करूया. आज तिसरे आणि सुरमई दोन्ही. आजोबांनी काय सांगितलेलं यातलं? आजोबांना तिसरे हवे आहेत. तिसरे हे पण खाणार आहे, पण थोडं थोडं खाणार आहे. पण मेन आज त्यांचं तिसऱ्यावरती हे तिसऱ्यांवरती डोळा आहे. हो, दाखवूया. काय मंडळी, कशी आसास? नाही तर बरा असा, बरेच राहा. अशी वाक्य ना माका मारूक काही येणार नाही. माझं आपलं एक साधाच वाक्य, नमस्कार, मी दीपा. तर प्रत्येक रविवारी बघितलंस ना बाबांची कशी फरमाईशी असतात. तर ते फरमाईशी पुरे करताना ना अगोदर पण पुरे करत होतो, पण तुमका दाखवत नाही. तर सगळ्यांकाच वाटतं की आपण जर घरात बनवतो ना ताच चांगला असतं. तसं आमच्या बाबांचा पण झाला. त्यांना वाटतं माझी सून करताना ताच सगळं चांगला. म्हणून प्रत्येक रविवारी ना वेगवेगळा काहीतरी मला आणूक लावतात आणि मला सांगतात काय त्याचे व्हिडिओ काढा आणि दाखव. आज माका ना त्यांनी तिसरे आणूक लावले आहेत आणि त्याच्याबरोबर बाजारात गेलं तर तिसरे पण चांगले होते आणि सुरमईची कुटा पण चांगली होती. तर म्हटलं ती पण घेऊया. त्याच्यातच काय आलं, मी बिर्याणी करतोय, केकची ऑर्डर घेतोय, बिर्याणीची ऑर्डर घेतोय. त्यामुळे ते माका म्हणतात की तू सगळं छान बनवतोस आणि माझी ना पाठ थोपटत असत. तर म्हणून माका ते सारखे व्हिडिओ काढूक लावतात. तर मगाशी तुम्ही बघितलात की मी हे तिसरे करलत होती. तर हे ना मी काय केलं की 2 भाग करायची आणि एक भाग इकडे टाकला आणि एक भाग इकडे टाकला. ज्याच्यामध्ये हे जास्त आहे ना ते मी इथे टाकलं आणि कमी आहे हे इथे टाकलं. तर खूप वेळ ते उभे राहून करलेला माझी पण पाठ दुखते. तर मग मी काय केलं की आता सगळं झालं आहे. आता मी जरा बसणार एका बाजूला आणि त्याच्यातलं हे असं काढून घेणार, म्हणजे जास्त वेळ विळी घेऊन उभं राहायला नको. आणि मी टाकणार. ही सोपी आयडिया, म्हणजे त्याच वेळी करत राहायला खूप वेळ ती हे करावं लागतं. तर मी मस्त एक अशी खुर्ची घेणार, बसणार आणि हे बघा. हे बरं आहे ना, मगाशी मी विळीवरती उभे राहून करले कारण खाली मला बसता जास्त येत नाही. आणि आता इथे खुर्चीत बसून हे उरलेलं जे आहे म्हणजे कसं फास्ट होऊन जातं का. जरा साईडला व्हा ना, मला लाईट दिसत नाही आहे.
पटापट येतो. ते वाफवलेले आवडत नाही, तो चव तेवढी काही उतरत नाही आधीच त्या पाण्यात इकडे माझे तिसरे करलून झाले तसे पटकन मी फोडणीत टाकले. असं जास्त काही नाही हो, कांदो टाका आणि आलं लसूण थोडंसं टाका. इकडे मी तिसरे घेतले करलेले आणि त्याच्यावरच सगळे मसाले बिसाले घालून घेतले आणि फोडणी टाकले. जसे तुम्ही खेकडे करतास ना तसेच खेकडे चिकन फोडणी टाकता, जो आमचं मालवणी भाजलेला वाटं बोलून तसेच मी करून घेतले. पण झाला काय तर वाटप बिटप घालताना आणि शिजवून झाल्यावर मी व्हिडिओ काढू विसरले. नेहमीचाच आपला. करून जाऊया. त्याच्यासाठी माणसं वाव काय वास सुटलाय. त्याची आला तुला आम्ही एक थोडीशी मिरची पूड टाकली आहे आणि 2 चमचे मालवणी मसाला टाकला आहे. अजून जसं लागेल तसं मी घालणार. जरा याला उकळी होते म्हणजे मग मी वाटप घालते. मासे तळून झाले. हो हे बघा मासे तळून झालेले आहे. आणि काय आमटी आजोबा आता केली? चौकशी करणार. आमटी पण केली आहे, तिसऱ्याचं केलंय, थोडीशी पावभाजी केली आहे. मग तुम्हाला वाटलं भाकरी फुगत नाही. तीच बाजू हा. ही बघा आजोबा बघायला आले आहेत. आज आमच्याकडे बनवलंय तिसऱ्या आणि सुरमई तर मीच तळले. हे बघा लुक्स टेस्टी. आणि आता आता आजोबांना देतोय. आजोबांचं ताट वाढून आजोबा वाट बघतात. आजोबांचं ताट वाढून टाक. अर्धा दिवस जबन नको. नको आणि युट्यूबच्या व्हिडिओसाठी आम्हाला थंबनेल हवाय म्हणून आता मी फोटो काढायला अर्धा आले. दे, अर्धा. अहो काय यूट्यूबचे व्हिडिओ काढणे म्हणजे दिसतं तसं सोपं काम नाही आहे. हे घरातलं नेहमीचं पसारा आवरून हे व्हिडिओ काढायचे म्हणजे मोठं हेच आहे. त्याच्यातच सगळं जेवण करायचं, वेळच्या वेळी आजोबांना आणखीन बाकी मुलांना मिस्टरांना जेवायला द्यायचं म्हणजे काम दिसतं तसं सोपं नाही. भाकरी पण फुगायला हवी. अर्धा तर. पण काय असतं की आवडीने गेलं ना की ही कामं अशी वाटत. खूप बरं वाटतं की एखाद्याने खाल्ल्यानंतर त्याला ती गोष्ट आवडली तर ते खूप बरं वाटतं. अरे हो आजोबाई जेवायला येऊन बसलेले आहेत, ताट वाढलेलं आहे आणि तिसऱ्या पुढ्यात घेतलेले आहेत. आता बघूया आजोबा काय सांगतायत. चला ऋषिता आजोबांना जेवायला जेवू दे ना. तू का जेवा भाकरी जेवा. भाजू घेता हा? मग ते शिजतलच किंवा भाकरी भाजू पुरणपोळी येते. पुरणपोळी भाकरी एक महत्वाचं. माशाची अगं एक ते शिंपल्याचा हा ना त्याची आणि भाकरीची टेस्ट काय आवर असतं. ते का बाहेरून आणणार. जेवा जेवा बाबा जेवा. पुरे हा पुरे बाईट दिले नाही बाबांनी. आता विचारतात पुरे काय. त्यांना काय बोला शिक्षक होते किती बोला चांगला तरी थोडाचा नाही करीश ना. शिवानंद येतोय तिकडे हां व्हिडिओ मध्ये येतोय शिवानंद. शिवानंदची हे काय एक शिकरी शिंपला म्हणतात हा, ना. एक एक पिशी एक शिपी पिशी एक नाही. शिपी. आजोबाने हो ना? जोक केलो एक पिशी नाही हो एक शिपी. आणि मगाशी त्याने जोक केला नाही की मी म्हटलं की पुढच्या वेळी ना आता सुरमई आणताने हलवा आणायला पाहिजे. तर तो म्हणतो की अरे मी काल मिठाईच्या दुकानातून हलवा घेणार होतो. म्हटलं अरे तो हलवा नाही सरंगा. याच्या ऋषिता याच्या मागे ना आजोबा बघ कसे दाखवून दाखवून खातायत आणि याच्या मागे ना पसारा. त्याने ना समाधानाने खाल्लं काय आम्हाला पण बरं वाटतं एकदम की म्हणजे आवडीने खातात. कॅमेऱ्यामध्ये बघतात आणि दाखवतात आणि खातात. हो त्यांना पण समजलंय. थांब आता बोलू नको. व्हिडिओ आम्ही काढतो खरा पण त्या व्हिडिओच्या मागे पसारा किती असतो ना
तो समजेल तुम्हाला. बघा हा एवढा सगळा पसारा हे सगळं झाल्यानंतर आवरायचा असतो. आणि नेहमीच काय स्वच्छ स्वच्छ सगळं दाखवता येत नाही. अय्या कोण खेळायला आला? तुला नाही घेत, मी प्रावीरला घेते. प्रावीर काय खेळतो? ए प्रावीर जेवला? ये रे ये. प्रावीर आपल्या मित्राशी बोलतोय. हो ना? कशाने खेळतो तू? लुना लुना कुठे? लुना लुना बरोबर खेळ. टच कर टच कर टच कर. हा. इकडे मागे आमच्याकडे मस्तपैकी खेळायला जागा आहे, पण प्रावीरला रोज बोलवतो तर प्रावीर काही येतच नाही. तो बघ हा ना बघा काहीतरी. तर पाहुणे आले ना की प्रत्येक वेळी त्या स्टीलचे बाउल, स्टीलचे डिश आणि ताटं हेच आपण नेहमी वापरत असतो. आणि ते सारखं तेच तेच कारण आपल्याला पण वाटतं की काहीतरी नवीन चेंज असायला पाहिजे. तर फेसबुकवरती ना मी असंच बघताना मला ही कंपनी नेस्टेशिया हे कंपनीचे काही प्रॉडक्ट दिसले आणि ना ती खूप छान होती. मी तुम्हाला आधी ते प्रॉडक्ट दाखवते आणि मग सांगते. तर हे आहे मंडाला आर्ट केलेलं स्नॅक्स प्लेट आहे. तर याच्यामध्ये ना मी त्या दिवशी तुम्ही मागच्या भागात बघितलंच असेल की मी काकडीचं धोंडच ह्या प्लेट मधूनच सर्व केलेलं. तर ही मी आधी मागितलेली 1 महिन्यापूर्वी. तर मी आज मुद्दाम तुम्हाला दाखवलं आणि याचं फिनिशिंग ना एवढं स्मूथ आहे, सारखं एकदम छान आहे आणि वापरायला पण चांगलं आहे आणि याचे रिव्ह्यूज पण चांगले आहेत, म्हणून मी ते मागवलेलं. आणि अजून एक माझ्याकडे दुसरं प्रॉडक्ट आहे, तर ते आपण बघूया. दुसरे ना मी बाउल मागवलेले आहे, तर ते पण मंडाला आर्ट्स मध्येच आहे. तर ते हे मी ओपन करून बघितलेलं नाहीये. त्यांचं ना पॅकिंग पण खूप छान येतं. सगळं बबल रॅपच्या पॅकिंग मध्ये येतं. तर हे बघा, बघून तुम्हाला खूपच आवडेल ते. ही एक आहे, 4 बाउल आहेत. वेगवेगळे चौघांचे वेगवेगळे कलर आहेत. हे कुठलंही पेड प्रमोशन नाहीये. हे मला आवडलं आणि मला काही मागच्या काकडीच्या धोंडाच्या वेळी ही डिश ज्यांनी बघितली त्यांनी मला मी फोन करून विचारलं की तू कुठून घेतलीस म्हणून. तर तेव्हा मला वाटलं की आपण दाखवावं की आपल्याकडे काय जे प्रॉडक्ट आहेत. जवळ मला ना अशी एकदम खूप छान वाटलं हे बघायला. पण आतून त्याच्यात ती डिझाईन आहे ना ती एवढी छान वाटते.